डॉक्टर साहेब जर कोणाला 100% कोणत्याही नमुन्याचा भ्रष्टाचार करणार नाही आणि करू देणार नाही. माधवराव मला तुमचं उत्तर पाहिजे. कॅमेरा फिरवा. मागच्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, त्याची चौकशी शासनाकडून आलेली आहे. नगराध्यक्ष पदाचा बहुमान मला मिळाला तर सुरेश दादा जैन त्यांना केल्या वाचून मी राहणार नाही असं बोलणे सांगितलं होतं किंवा मी चौकशी लावली, परंतु मी पाहिल्यानंतर ती चौकशी अशोक बोलणे लावली, आमदार लखनजी मालिकने लावलेली आहे. कोणत्या समस्या होतं माझी चौकशी मी लखन मलिक असा हो मी दाखवलं तुम्हाला ते बरोबर हो मी दाखवलं नाही हो बरोबर आहे ती माझी लावलेली नाही नाही मी तेच म्हटलं की माझ्या चौकशीने लखन मलिक साहेबांनी केलेल्या चौकशीचं काही झालं नाही हे तुम्हाला दाखवलं की मी लावलेलं असं नाही म्हटलं, मी कधीच नाही म्हटलं. मित्रांनो प्रश्न अनेक आहे. मला कल्पना आहे वाशिम मध्ये सार्वजनिक मुताऱ्या नाही किंवा गार्डन भकास आहे, पद्धतीने लवकर बदलून मिळत नाही. जुन्या शहरातील त्याच्यासाठीच गेलो होतो अमरावतीला. तर अशा पद्धतीचे मोकाट सगळीकडे फिरतात. कामाच्या वेळेचं वेळापत्रक नाही नगर परिषदेमध्ये. माझी जनता त्रस्त आहे आणि अशा स्थितीमध्ये या सगळ्यांना निवडून घेण्यासाठी ते आपल्या सगळ्यांसमोर आलेले आहेत. माझी विनंती आहे या सगळ्यांचं वक्तव्य आपण ऐकलेलं आहे. तुमची सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवा. कोण आपल्याला न्याय देऊ शकतो, या शहराला कोण न्याय देऊ शकतो असा विचार शांतपणे करा. मतदान 100% करा. घरात बसू नका. आपली निष्क्रियता या गाव खाणाऱ्यांना थोपवते आणि ते मग आपल्याला हवी होता. आपण जर सक्रिय राहिलो, मतदान मोठ्या पद्धतीने केलं तर निश्चितपणे या शहराचा विकास होईल. सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करतो. मला कल्पना आहे अनेक प्रश्न राहिलेले आहेत, पण तरी देखील या सगळ्यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात उत्तरं दिलेली आहेत. मला ही पण कल्पना आहे कार्यक्रम संपला की तुम्ही घरी जाऊन सुंदर पद्धतीने जेवणार आहात. त्यांच्या मनामध्ये मात्र माझ्याविषयी निश्चितपणे रोष राहील आणि तो मी पत्करलेला आहे आणि ते निश्चित खुल्या मनाने या ठिकाणी स्वीकारणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि राष्ट्रगीत या ठिकाणी होणार आहे. सगळ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या वतीने म्हणतो, खेळमेळीच्या वातावरणात आमच्या सगळ्यांच्या स्वप्नातील वाशिम व्यवस्थितरित्या कसं नेता येईल या दृष्टीने आम्ही सगळेजण असं काहीच नाही आहे. तुम्ही हास्य खेळच्या वातावरणामध्ये आम्हाला प्रश्न विचारले, आम्ही त्याचे उत्तर देतो. आम्ही कुठे काही चुकलो असेल आम्ही चुकलो असं सर चुकलंय असं मुळीच नाही. सर काही चुकलं नाही. सरांनी जे काही विचारले ते तुमच्या मनातील प्रश्न विचारले, त्याचे उत्तर देण्यात कोणी कमी जास्त बोलले सगळ्या लाईटाचा मुद्दा आपण नंतर घेऊ. सगळ्यांनी उभा सावधान. स्नॅप घ्या स्नॅप. फोटोग्राफर पण स्नॅप. बस वैसे बैठो. म्हणजे ऐसे ही बोल रहा था मैं वही बोल रहा था.
सरकून जायचं. एक मिनिट. चटकन कर लोक थांबले एकनाथ हे पटकन इकडे थांबले माझा येते का बाय बाय टेन्शन घेऊ नका झालं का नाही ते पण वर राहू दे. पुराना हो जाएगा तो नया चलो इस बाटे से संतोष थोड़ा मागा सर. संतोष थोड़ा मागा सर. ब्लैक तो मेरे पास ओ मनोज सर तुमने मेरे को क्या बोले व्हाइट पैंट पे टाइम मत लगा 50